मोदी आणि त्यांचा पक्ष ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, जीएसटी या संदर्भात ज्यांच्यावर कारवाई झाल्या त्या आपल्या पक्षात घेऊन शुद्ध केलं. मोदी त्यांच्यावर का बोलत नाही तो विषय टाळून मोदी इतर सर्व विषयांवर बोलतायत. प्रश्न राजकीय की गैर राजकीय प्रश्न नाहीये, प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा आहे. अत्यंत भ्रष्ट लोक, ज्या तुम्ही भ्रष्ट सांगत होता, हे भ्रष्ट अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत बिश्व शर्मा, सुबेंदू अधिकारी महाराष्ट्रात कचऱ्यासारखे आहेत, पालापाचोळा. या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग आहे ना गाणं तुम्हीच केलेलं. तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही? बाकी इधर उधर की बात मत करो ना, इधर उधर की बात आप क्यों करते हो? टू द पॉइंट बोलो. अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास तो हम आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं. क्या है, आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं. हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा एएनआय संस्थेने घेतला, शाळा देखील एवढे इंटरव्ह्यू दिले. बघा, मोदींच्या घरातला मामला घेणार का किंवा इतर कोणत्या पत्रकाराला संधी द्यावी? मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही. तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू? हो, नक्की हे नका नाही घेणार. पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीचे प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. हे आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय. गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची झाली छाती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, बरं का, पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं. पण अशा 56 इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तरं दिली नाही. हे देशाचं दुर्दैव है. सर, आपने उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे हैं वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक, अच्छी बात है, मेरी मानसिकता ठीक नहीं है. हम बार बार भ्रष्टाचार के बारे में बोलते हैं ना उनके, तो ऐसे लोगों को मानसिकता उनको थोड़ी अच्छी नहीं लगती. लेकिन मैंने जो सवाल उठाया था उसके बारे में तो जवाब नहीं देते ना. कहाँ से आया पैसा, ये कौन सी ठेकेदार, कौन सी कंपनियां हैं जो आपको बार बार पैसे दे रहे हैं, आपका हिसाब कहाँ है? चैरिटी कमिश्नर के पास आपने हिसाब क्यों नहीं दिया है, ऑडिट क्यों नहीं किया है? हाँ, धंधे के बदले या धंधे के बदले चंदा, चंदा के बदले में धंधा, यही चल रहा है ना. आप उसके बारे में जवाब दीजिए. हमारी मानसिकता क्या है, हमें कौन सी बीमारी है, जनता तय करेगी. आपने जो इस राज्य में भ्रष्टाचार की बीमारी लगाई है, भ्रष्टाचार बीमारू राज्य बनाया अपने महाराष्ट्र को. श्रीकांत शिंदे यांनी काल असं म्हटलंय की ही विसंगती आहे की जे छोट्या घोटाळ्यामध्ये अडकले तेच आमच्या घोटाळ्यामध्ये पत्र लिहितात, असं त्यांनी. ते नक्की सुशिक्षित आहेत ना, ते जे कोण शिंदे आहेत, बाळराजे, ते त्यांना लिहिता असता येतं ना. मी असं ऐकलं की हाडवैद्य आहेत ते. माणसांची त्यांनी कधी हाडं तपासली की जनावरांची तपासली आहेत ते पहा. मला कोर्टानं जेव्हा सोडलं तेव्हा जो निर्णय आणि निकालपत्र दिलं आहे ते त्यांनी वाचायला पाहिजे. ते त्यांनी वाचायला पाहिजे. आणि मग कोण कसे घोटाळे करतात आणि राजकीय दृष्ट्या कसं कोणाला फसवून अटक केली जाते अडचणीच्या लोकांना, ते बाळराजांना कळेल. माझा त्यांना सरळ प्रश्न होता, आपलं जे काय फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनमध्ये आतापर्यंत त्या नावावर 500 ते 600 कोटी रुपये गोळा केलेत की नाही त्यांनी सांगावे. त्यांचा जो आतापर्यंत 10 वर्षातला, विशेषतः आत्ता 2.5 वर्षातला जो उधळपट्टी आहे अनेक कार्यक्रमांवरती, ती 100 कोटीवर आहे. अनेक कार्यक्रम, अनेक घोषणा, कोट्यावधी, इथे वाटले तिथे वाटतोय, 500 गाड्यांचे पैसे दिले, या गाड्यात 100 कोटीच्या वर खर्च आहे. ॲडव्होकेट नितीन सातपुते आणि रिसर्च तक्रार धमाते आयुक्ताला केले. आपण त्याच्यावर का बोलत नाही? तर नरेंद्र मोदीची हवा तुम्हाला लागली. इधर उधर की बात करो, इधर उधर की बात नहीं चलेगी. माझा टू द पॉइंट अत्यंत साधा प्रश्न आहे. तुम्हाला हे पैसे कोणी दिले, त्या देणगीदारांची नावं जर तुम्ही देणार नसाल तर आम्ही देऊ. आणि त्या बदल्यात सरकारनं त्यांची कोणती कामं केली, 1 नंबरची आणि 2 नंबरची. ठीक आहे, चलो, थँक्यू. मिळू शकते, मात्र त्यांना एवढी असेल तर त्यांनी शोधावं असं देखील श्रीकांत शिंदे म्हणतात.
त्यांनी खाजवायला माणसं ठेवली आहेत ना, खाजवत बसा म्हणा. तर अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर. महाविकास आघाडी सर बोलिए सांगली की आंबेडकर यांनी को लेके अभी भी जो कांग्रेस के विचार पार्टी है उनमें नाराजगी दिख रही है. महाविकास आघाड़ी ने ये क्लेम किया है कि सभी बैठक देखो व्यक्तिगत नाराजगी हो सकती है, हमारे लोगों में भी बहुत सी सीट पर नाराजगी है, क्योंकि हमने रामटेक की सीट कांग्रेस को क्यों छोड़ी, कोल्हापुर की सीट क्यों छोड़ी, अमरावती की सीट क्यों छोड़ी, ये हमारे लोगों में नाराजगी है. लेकिन आघाड़ी में इस प्रकार की नाराजगी मन में नहीं रखनी चाहिए. विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. लोकशाही आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये या देशात कोणी निवडणुका लढू शकतो. विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत, वसंतदादा पाटलांचे नातू आहेत. त्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती. उमेदवारी हा वेगळा विषय. आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची, त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही. विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत. नक्कीच आम्ही त्यांच्याशी परत संवाद साधण्याचा प्रयत्न करू. एक अजून प्रश्न होता, म्हणजे प्रकाश आमचे यांनी देखील आपला जाहीरनामा वचननामा जाहीर केलेला आहे. बीजेपीने जाहीर केलेला आहे. मात्र महाविकास आघाडीचा वचननामा किंवा जाहीरनामातून जाहीर 1-2 दिवसात होईल. आज आम्ही शिवसेनेचं जे गीत आहे, मशाल गीत, ते आम्ही लोकांसमोर आणणार आहोत. आज थोड्या वेळाने त्याची वेळ आणि आपल्याला साधारण स्थळ कळेल. आणि पुढल्या काही दिवसामध्ये आमचा एक कॉमन जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध होईल. धन्यवाद.